नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. बुधवारी 3 जूनला निसर्ग तडाखा बसला, म्हणजेच निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा हा कोकण किनारपट्टी तसंच पुढे माळशेज घाट करत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांनाही हा तडाखा बसला. कुठेही जीवितहानी झालेली नाही, पण मोठ्या प्रमाणात नुकसान रायगड जिल्ह्यात झालेलं आहे, रत्नागिरीमध्ये सुद्धा झालं आहे. पण रायगड जिल्ह्यातलं जे नुकसान आहे ते खरंच खूप मोठं आहे. रोगराई पसरेल की काय अशी भीती आता वाटायला लागली आहे. इतकं नुकसान हे मालमत्तेचं झालेलं आहे. विजेचा संपर्क तुटलेला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झालेली आहे. आणि म्हणूनच आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे रायगडच्या दौऱ्यावरती होते. त्यांनी या कामाच्या निवारणासाठी 100 कोटी रुपयांची मदतही जाहीर केलेली आहे. ही सुरुवातीची मदत आहे. त्यानंतर हळूहळू जसे पंचनामे होतील तशी मदत वाढवली जाईल अशीही त्यांनी घोषणा केलेली आहे. आपण एकूणच निसर्ग वादळामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याचा आज रोखोकमध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बुधवारच्या या निसर्ग वादळामध्ये नेमकं नुकसान जे झालेलं आहे त्याचं आकलन हे दुसऱ्या दिवशी सकाळी झालेलं आहे. कारण एकतर 1:30च्या सुमारास अलिबागच्या किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकलं. त्यानंतर सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असं सत्र संध्याकाळपर्यंत राहिलं. पुन्हा रात्रीतूनही पाऊस झाला. यामध्ये जे नुकसान झालं ते दुसऱ्या दिवशी सकाळी ठळकपणे दिसलं. आणि मग काल दिवसभर या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम चाललं. जेव्हा प्रशासनाचं हे लक्षात आलं की नाही, नुकसान खरंच मोठं आहे, तेव्हा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रायगडला गेले आणि त्यांनी मदतीची घोषणा केली. नेमकं नुकसान कसं झालेलं आहे हे बघा. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा रायगड जिल्ह्याला बसलाय. अनेक गावातल्या घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. नारळ, आंबा, वड अशी भली मोठी झाडं रस्त्यावर उन्मळून पडली. सध्या एनडीआरएफची टीम गावागावात जाऊन ही पडलेली झाडं कापून बाजूला करतेय. वादळामुळे नारळी, पोफळी, ताडामाडाची झाडं भुईसपाट झाली. 25-30 वर्ष पोटच्या पोराप्रमाणे जपलेली झाडं उन्मळून पडली. चौल, नागाव, आक्षी, रेवदंडा परिसरातल्या लाखो नारळ पोफळीच्या उभ्या बागा या चक्रीवादळात भुईसपाट झाल्यात. त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या बागायतदारांपुढे मोठं संकट उभं राहिलंय. उद्ध्वस्त झाडं, कोलमडून पडलेले विजेचे खांब हे भयान दृश्य रायगड जिल्ह्यामधल्या माणगावचं. अनेक घरांचं इथं नुकसान झालंय. निसर्ग चक्रीवादळाचा उत्तर पुणे जिल्ह्यालाही मोठा फटका बसलाय. शिरूर, आंबेगाव, जुन्नरचा शेतकरी पुरता धास्तावलाय. शेतकऱ्यांचं चक्रीवादळानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. चक्रीवादळानं पपई पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. जुन्नरमध्ये काढणीला आलेल्या आंब्याचा जमिनीवर अक्षरशः सडा पडलाय. हा आंबा कोकणातला हंगाम संपल्यावर मुंबई मार्केटला विक्रीसाठी पाठवला जाणार होता. पुणे जिल्ह्यामधल्या 13 तालुक्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. 57 अंगणवाड्या, 31 जिल्हा परिषद शाळा आणि 4 ग्रामपंचायत कार्यालयांचं मोठं नुकसान झालंय. वादळाचा जोर भोर तालुक्यात सर्वाधिक होता. खेड, आंबेगाव, जुन्नर, मुळशी, मावळ, हवेली तालुक्यात शाळा आणि अंगणवाड्यांचं मोठं नुकसान झालंय. चक्रीवादळामुळे इंदापुरातल्या अनेक व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. गोदामाचे पत्रे उडाल्यानं मोठ्या प्रमाणात अन्नधान्य भिजलंय. आधीच लॉकडाऊनमुळे कंबरडं मोडलेलं असताना आता चक्रीवादळामुळे जबर आर्थिक फटका नागरिकांना बसलाय. इंदापूरमधल्या प्रसिद्ध राईस मिलचं सुद्धा आतोनात नुकसान झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी रायगड भागात वीज प्रवाह लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याचं मोठं आव्हान
महावितरण आणि राज्य सरकारसमोर आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ती वायरमनची. अनेक अडचणींवर मात करत नुकसानग्रस्त भागात वायरमन पायी चालताना पेट्रोलिंग करतायत. पाली भागात पेट्रोलिंग करणाऱ्या अशाच काही वायरमनशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. बघा. चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक भाग हा अंधारात आहे. वीज प्रवाह अनेक ठिकाणी खंडित झालेला आहे. त्यामुळे महावितरण पुढे किंवा राज्य शासनापुढे हा वीज प्रवाह लवकरात लवकर सुरू करण्याचं मोठं आव्हान आहे. कारण अनेक गावांमध्ये पोल कोसळलेले आहेत, विजेच्या तारा कोसळलेल्या आहेत आणि हा सगळा वीज प्रवाह लवकरात लवकर सुरू करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आणि या सगळ्यांमध्ये महत्वाची भूमिका कोणाची असेल तर ती या लाईनमन लोकांची. ही लाईनमन लोक रत्नागिरी त्याचबरोबर रायगड या ठिकाणी जिथे लाईट नाही त्या भागामध्ये पायी चालत वेळप्रसंगी पायी चालत पेट्रोलिंग करत कुठे वीज प्रवाह खंडित झाल्याची नेमकी कारणं काय आहेत, तारा तर तुटल्या नाहीत ना, खांब तर पडला नाही ना, याची प्रत्यक्ष तपासणी करत आहेत. आपण या लाईनमन लोकांशी संवाद साधूया कारण यांच्या माध्यमातूनच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वीज प्रवाह लवकरात लवकर पूर्ववत होणार आहे. मला सांगा की किती आव्हान आहे, म्हणजे आता तर संपर्क यंत्रणा पण नाही, मोबाईल फोन पण लागत नाहीत, मग नेमकं काम कसं करता तुम्ही? या चक्रीवादळाने भरपूर खूप मोठा आमच्या समोर एक मोठा संकट आणून ठेवलंय. हा संकट खूपच मोठा आहे. हे संकट दूर करण्यासाठी आमच्याकडे बरेचसे आव्हान आहेत. एक तर मोबाईलला नेटवर्क नाहीये आणि बरेचसे वादळामुळे झाडं पडली आहेत, ते पूर्ण ती सगळी पेट्रोलिंग करून खूप मोठं आव्हान आहे. आता आम्ही एकांनी असं टार्गेट करून ठेवलंय की एकाच जागे सगळे कर्मचारी येऊन असं मिनिटाचं टार्गेट करून आम्ही थोडं जेवढं आमच्याकडून होतंय तेवढं आम्ही करतोय. विजेच्या तारा तर काही रस्त्याच्या बाजूनेच जात नाहीत, त्या आतमध्ये जंगलात पण गेलेले असतात, मग पेट्रोलिंग कसं करता? जंगलातून बी काही टायमाला अडचणी काढत जावं लागतं, वाटतं रस्त्याकडे. काय काय नेमकं चेकिंग करता आता तुम्ही? चेकिंग समजा एखादी झाडाची फांदी आहे किंवा एखादा पक्षी चिकटलेला आहे, झाड पडलेलं आहे मोठं, हे किंवा विजेने ते इन्सुलेटर फुटलेले आहे ते बघावं लागतात. तुमचं काम कसं झालं? आमचं काम म्हणजे आता कसं शेतामध्ये आता चिखल वगैरे फार असतं. कालच आम्ही एक पेट्रोलिंग केली, म्हणजे फार म्हणजे पूर्ण पाऊस खूप पडल्यामुळे ओला होता ना, तो पूर्ण आता चिखलातनं जायला लागलं. एवढं म्हणजे आवाज म्हणजे आता खूप आहे. आणि आता शेतामध्ये कंपाऊंड पण केलं, त्याच्यामुळे कंपाऊंड असल्यामुळे अडचण पण होते जायला वगैरे पेट्रोलिंग करायला. खूप काम असेल ना या पुढच्या काळात, कारण या 1-2 दिवसांत तुम्ही खूप काम करता. भरपूर काम आहेत आम्हाला यावर, भरपूर काम आहेत. कंपनीचं आतोनात नुकसान झालं आमच्या. मला सांगा की तुम्ही त्या खांबावर पटकन चढलात, एवढं कसं काय चढलात आणि काय नेमकं चेक केलं त्या ठिकाणी? आपली केबल होती ना, वायरला टच होती, त्याच्यामुळे मला डाऊट होता, शंका म्हणून काढून टाकली. बरं, जिथे जिथे फॉल्ट असेल ते तुम्ही चेक करता. बरं. आपण बघितलं हे होते महावितरणचे लाईनमन आणि यांच्या भरोशावरच या पुढच्या काळामध्ये सगळा वीज प्रवाह रत्नागिरी आणि रायगडमधील सुरू होणार आहे. कारण अनेक ठिकाणी पोल तुटले, तारा तुटलेल्या आहेत, तेव्हा लाईनमन प्रत्यक्ष पेट्रोलिंग करत पायी चालत जात वेळप्रसंगी झाडाझुडपांमध्ये जात त्या ठिकाणी कुठे लाईन तुटली तर नाही ना, हे सगळं चेक करण्याचं काम गेल्या काही तासांपासून अहोरात्र करतायत. यांच्याच जोरावर या पुढच्या काळामध्ये अंधारात असलेला रत्नागिरी आणि रायगडमधील भाग हा प्रकाशमान होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाडसह अमित जोशी, झी24 तास, पाली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉन्चच्या मार्फत मांडवा बेटावरती उतरले आणि तिथून मग रायगड जिल्ह्यातल्या थळ या गावाला पोहोचले. तिथं त्यांनी चक्रीवादळाची पाहणी केली. त्याचबरोबर अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एकूणच चक्रीवादळाच्या तडाख्याचा आढावा घेतला आणि त्यानंतर त्यांनी 100 कोटींची मदत रायगड जिल्ह्यात चक्रीवादळापासून निवारण करण्यासाठी केलेली आहे. ही सुरुवातीची मदत आहे हेही सांगायला ते विसरलेले नाहीत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मावळचा दौरा केला. तिथे नारायणगाव असेल, तिथे मोठ्या प्रमाणात जे शेतीचं नुकसान झालेलं आहे, खास करून बागायती शेती किंवा फळबागांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा अजित पवारांनी घेतला. ग्रामस्थांशी त्यांनी चर्चाही केली. उद्धव ठाकरे यांनी अलिबाग रायगड दौऱ्यामध्ये एकूणच परिस्थितीचा आढावा घेताना जिथे जिथे म्हणून चक्रीवादळाचा तडाखा बसला, नुकसान झालं आहे, तिथले पंचनामे हे लवकर केले जातील. पंचनामे झाल्यानंतर मदतीचा आकडा हा वाढवण्यात येईल हेही त्यांनी जाहीर केलं. बघा उद्धव ठाकरे काय म्हणाले. ताबडतोबीने
जे जे काय करता येणं शक्य असेल त्याला सुरुवात ही केलेली आहे. आणि म्हणून आपण आत येण्याच्या आधी मी जे सगळ्यांना सांगत होतो की तातडीने म्हणजे पंचनामे त्याला अजून एक 8-10 दिवस लागतील. ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मग अंतिम जे काय पैशाची सोय करायची आहे किंवा द्यायचं आहे, नुकसान भरपाई म्हणा, आणखीन काही म्हणा, बांधकामं म्हणा, या सगळ्या गोष्टी शासन करेलच. पण तातडीने रायगड जिल्ह्यासाठी सरकारकडनं मी 100 कोटी रुपये त्यांना सांगितलेले की तुम्हाला आम्ही देत आहोत. याचा अर्थ असा नाही की 100 कोटीवरती फुल स्टॉप आहे, पण एक अंदाज घ्यायला लागतो. उगाच काहीतरी वारेमाप जाहीर करायचं किंवा कमी जाहीर करायचं, या दोन्ही गोष्टी मला नको आहेत. जे काय आहे ते प्रत्यक्ष कामाला आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी पूर्ण विचार करून हे वचन किंवा ही मदत त्यांना मी दिलेली आहे. जशी मी रायगडला ही घोषणा केली तसंच इतर ज्या जिल्ह्यांचं नुकसान झालेलं आहे त्याही जिल्ह्यांमध्ये त्या प्रमाणामध्ये आपण सगळ्यांची काळजी घेणार आहोत. मी चर्चेला सुरुवात करतोय. आपल्यासोबत आपले राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, त्याचबरोबर रायगडमध्ये अमित जोशी आहेत, याशिवाय थळ इथे सध्या देवेंद्र कोलटकर सुद्धा आहेत. मी सुरुवातीला दीपक भातुसे यांच्याकडे जातोय. दीपक, ज्या पद्धतीनं सरकारच्या हे लक्षात आलं की निसर्ग चक्रीवादळामध्ये जीवितहानी तर नाही आहे, पण मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, विशेषतः शेतकऱ्यांचं नुकसान मोठं झालेलं आहे, ती निकड बघत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा तातडीनं आज रायगडला गेलेत. मुंबईपासून जवळच असलेल्या रायगडमध्ये म्हणजेच अलिबागला ते बोटीद्वारे गेले, म्हणजे लॉन्चमधून समुद्रमार्गे मांडव्याला उतरले, तिथून तिकडे गेलेत. ही जी तत्परता मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली आहे, खरंच नुकसानीचा आकडा मोठा असू शकतो, सरकारला त्याचा अंदाज आला आहे म्हणूनच प्रशासन जागे झालं. निश्चित, कारण परवा चक्रीवादळ रायगडला धडकल्यानंतर साधारणतः पहिल्या दिवशी एवढा अंदाज आला नव्हता. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी, म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यांचं नुकसान झालेलं आहे या निसर्ग चक्रीवादळामुळे, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल संवाद साधला आणि नुकसानीची डिटेल माहिती त्यांनी कालच घेतली होती. आणि तेव्हाच लक्षात आलं की सगळ्यात जास्त नुकसान हे रायगड जिल्ह्याचं झालेलं आहे, सगळ्यात जास्त फटका रायगड जिल्ह्याला बसलेला आहे. आणि त्यामुळे रायगडसाठी वेगळं काही करण्याची गरज ही कालच सूचित मुख्यमंत्र्यांनी केली होती. आणि कालच्या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री सुद्धा होते, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, रायगडचे पालकमंत्री होते, नाशिकचे पालकमंत्री होते. कारण या सगळ्या पट्ट्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये झालेलं नुकसान आहे, त्याची आता नुकसान भरपाई राज्य सरकारला द्यायची आहे. लोकांना तातडीने जी गरज आहे ती तातडीने गरज द्यायची. आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतल्यानंतर रायगडची परिस्थिती जास्त खराब असल्याचं लक्षात आल्याबरोबर त्यांनी आज रायगडचा दौरा केला. आणि हा दौरा करण्यामागे निश्चितच लोकांना एक विश्वास देण्याचं काम असतं की आज सरकार तुमच्या पाठीशी खंबीर आहे, या संकटातून आपल्याला उभं राहायचं आहे आणि नव्याने जीवन जगायला सुरुवात करायची आहे. कारण आपण बघितलं तर अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, आता पुन्हा त्यांना नव्याने संसार उभा करायचा आहे. आणि घरं उद्ध्वस्त झाली, छप्पर उडाली म्हणजे घरातील सगळं सामान सुद्धा त्यांचं खराब झालं असणार, अन्नधान्य नाही आहे त्या ठिकाणी अनेक घरांमध्ये. त्यामुळे पहिलं जे काम सरकारला करायचं होतं ते या घरांमध्ये अन्नधान्य पुरवठ्याचं. तसा सूचना कालच मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या की ज्यांच्या घरामधले अन्नधान्य भिजलेलं आहे त्यांना तातडीने हे उपलब्ध करून द्यावं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मोबाईल टॉवर्स मोठ्या प्रमाणात कोसळले, त्याचबरोबर विजेचे खांब कोसळलेले आहेत, त्यामुळे संपर्क यंत्रणा विस्कळीत आहे, वीज गायब आहे. आणि दुसरी सूचना जी महत्त्वाची होती ती वीज पुरवत करताना प्रामुख्याने पहिली प्रायोरिटी जी आहे ती दवाखाने आणि हॉस्पिटल्सला द्यायला हवी, कारण या ठिकाणी रुग्ण असतील तर त्यांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे ती प्रायोरिटी सरकारने डोळ्यासमोर ठेवली. त्यामुळे कालच ऊर्जा मंत्री नितीन राऊत सुद्धा रायगडला जाऊन आले होते. म्हणजे परवा वादळ झाल्यानंतर सगळ्यात मोठा फटका हा महावितरणला बसल्याचं समोर आल्याबरोबर काल मंत्री नितीन राऊत सुद्धा या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सुद्धा आढावा घेतला आणि योग्य त्या सूचना इथल्या कर्मचाऱ्यांना आणि वीज अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि त्यानुसार अमितने जो रिपोर्ट दाखवला की रायगडमध्ये आता मोठ्या प्रमाणावर ते काम सुरू झालेलं आहे, वीज पुन्हा सुरू करण्यासंदर्भातलं आणि रस्ते मोकळे करण्याचं एक मोठं आव्हान आता सरकार समोर आहे. त्या दृष्टीने काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे सरकार मदत करतं, घोषणा करतं, आढावा घेतं, मात्र लोकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत हे दाखवणं गरजेचं असतं. आणि आजच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे तो एक संदेश रायगडवासियांमध्ये गेलेला आहे की सरकार आपल्या पाठीशी आहे, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पाठीशी आहेत. आणि ते या दौऱ्याचं एक फलित असू शकतं की लोकांना जगण्याची नवी उमेद मुख्यमंत्र्यांचा हा दौरा देऊ शकतो. अगदी बरोबर आहे. शेवटी लोकांना सहानुभूती देणं कठीण समयामध्ये हे कोणत्याही शासनकर्त्याचं काम आहे. करोनाचं संकट असताना
चक्रीवादळाचा अशा पद्धतीनं तडाखा बसल्यानंतर तिथल्या लोकांना धीर देणं गरजेचं होतं. मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन आढावा घेणं गरजेचं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिथे 100 कोटींची घोषणा केलेली आहे. अजूनही ही रक्कम वाढू शकते हेही सांगितलेलं आहे. तातडीनं पंचनामे करा असाही आदेश दिलेला आहे. एक मोठा दिलासा हा चक्रीवादळाचा तडाखा ज्यांना बसला त्यांना मिळालेला आहे. मी जातो देवेंद्र कोलटकर यांच्याकडे. देवेंद्र बरोबर ग्रामस्थ आहेत, त्यांची काय कैफियत आहे ती देवेंद्र मांडणार आहे. देवेंद्र, हे जे ग्रामस्थ आहेत हे चक्रीवादळातून वाचलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अशी कोणती जीवितहानी झालेली नाही की आपण म्हणू शकतो की शासनानं हेळसांड केली किंवा उपाययोजना कमी केल्या म्हणून जीवितहानी झाली. एखाद दुसरा प्रकार जर का सोडला किंवा घरावरचा पत्रा उडाला आणि तो कोणाला लागला म्हणून एखादा गंभीर जखमी झाला आणि मग त्याचा मृत्यू झाला असं एखाद दुसरं प्रकरण आहे असं कळतंय. पण मोठी जीवितहानी नाही, जेणेकरून शासनाच्या उपाययोजना उघड्या पडतील असं काही झालेलं नाही. ग्रामस्थांचं म्हणणं काय? नक्की सर, एक निसर्गनिर्मित मोठी आपत्ती जी आहे ती रायगडवासियांवरती ओढावलेली आणि खास करून 2 ते 3 दिवसापासून आम्ही अलिबागमधली परिस्थिती अगदी जवळून बघितलेली आहे. अलिबागकरांना तर याचा मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे. मग शेतकरी असतील, सामान्य नागरिक असतील आणि इतर सर्व ग्रामस्थ असतील. आपण थेट या ग्रामस्थांशी चर्चा करूया, त्यांच्या भावना जाणून घेऊया. मला सांगा, कशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला या 2 ते 3 दिवसात आला? नमस्कार. सकाळी याची पूर्वसूचना आम्हाला होतीच, पण पहाटे 3 तारखेला पहाटे 3 वाजता जेव्हा आम्हाला गाड्यांचे आवाज वगैरे आले, आम्ही उठलो, त्यावेळी शिफ्टिंग चालू होती सगळी. म्हणजे त्यावेळी आम्हाला कळलं की खूप भयानक परिस्थिती उद्भवणार आहे पुढे आणि भीतीदायक एक वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि कोळीवाड्याचं चित्र पाहता सर्व उद्ध्वस्त झालेलं. म्हणजे तिकडे पूर्ण नारळ, माड, हे सर्व माड आणि पोपळ्या वगैरे ज्या झाडं आहेत ती सर्व पडलेली आहेत एकमेकांच्या घरावर. पत्रे वगैरे सर्व फुटलेले आहेत. अशा प्रकारची परिस्थिती. एकच याच्यात थोडंसं चांगली गोष्ट आहे की कुठली जीवितहानी जास्त झालेली नाही आहे आपल्याकडे. फक्त घरं आणि झाडांची ही जास्त परिस्थिती झाली. जीवितहानी झालेली नाही आहे, मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान जे आहे ते आम्ही गेल्या 2 दिवसापासून या सगळ्या परिसरात झालेलं बघतोय. शेतीचं असेल किंवा घरांचं नुकसान झालेलं असेल, त्याविषयी काय? घरांचं नुकसान तर झालेलंच आहे बरेच जणांचे. पत्रे वगैरे वरचे उडून गेलेत. कोळीवाड्यापासून ते आमच्या पालथी भिंतीपर्यंत सगळ्यांचे कौलं उडून गेली. शेवटला आमचं एक महेंद्र म्हात्रे म्हणून त्यांचं घर आहे, ती कौलं वगैरे उडालीत सगळी. तर त्याच्यामुळे सगळं मोकळं असलं ओपन परिस्थितीत. ते स्पीड त्याचा इतका भयंकर होता की आम्ही आयुष्यात पाहिला नव्हता स्पीड. आणि मुख्यमंत्र्यांनी या जागेला इथे भेट दिली, हे महत्त्वाचं. बरोबर. आज मुख्यमंत्र्यांनी इकडे भेट दिलेली आहे, किती दिलासा वाटतो या सगळ्या भेटीचा? 100% आज मुख्यमंत्री एवढी मोठी आज व्यक्ती आमच्या छोट्याशा थळ गावात पाहणी करते, हे आमचं भाग्य समजून. आणि आम्ही जे आत्तापर्यंत दुःखाचं सावट होतं ते थोडंसं आम्ही रिलॅक्स झालो की चला एवढा मोठा व्यक्ती आज आपल्या गावात आलेले आहेत, त्यांनी पाहणी केलं आहे. एक नक्कीच आम्हाला एक मोठा दिलासा त्यांनी देऊन गेलेले आहेत असं आम्हाला वाटतंय. याच्यापूर्वी असा इथल्या थळमधल्या लोकांना किंवा अलिबागमधल्या लोकांना वादळं यायची समुद्रकिनारा नजीक असल्यामुळे, पण याच्यापूर्वी असा कुठला अनुभव आलेला का इतक्या मोठ्या वादळात? ह्याच्या अगोदर कधी पूर्वकल्पना आम्हाला एवढी मिळाली नव्हती अगोदर. त्याच्यामुळे आम्ही आज सतर्क राहिलो. पण एक सूचना पण करावीशी वाटते मला. म्हणजे लाईटचं आज 3 ते 4 दिवस पुढे आठवड्यावर पण लाईट येऊ शकत नाही. तर त्यासाठी अंडरग्राऊंड लाईट जर करता आली शहरीकरणासारखी, तर त्याच्यासारखी नक्की व्यवस्थापनाने लक्ष द्यावं. म्हणजे आज आम्हाला त्रास होणार नाही या गोष्टीचा. पुढे प्रशासनाकडून कशा पद्धतीची खबरदारी यावेळेस घेतली गेली आणि योग्य पद्धतीने घेतली गेली असं वाटतंय? म्हणजे पहिलं कोणालाही सांगत नव्हतं की वादळ येईल, पण यावेळेला खबरदारी खूप चांगल्या प्रकारे घेतली. की आदल्या दिवशीपर्यंत पूर्ण सूचना फिरत होत्या की कोणी घराबाहेर पडू नये. कोळीवाडा पूर्ण शिफ्ट केलेला शाळेत आणि खूप चांगली खबरदारी घेतलेली यावेळेला सरकारने. तुम्ही काय सांगा? जे वादळ आलेलं त्या चक्रीवादळामुळे बरंच नुकसान राहणाऱ्या ज्या लोकांचं, रहिवाशांचं झालेलं आहे. आणि आमचे जे आमदार महेंद्र दळवी आहेत त्यांनी खूप आम्हाला चांगली व्यवस्था केलेली आहे. सगळ्या बाजारातल्या माणसांना, सगळ्या आमच्या पंचायतीमध्ये राहण्याची व्यवस्था वगैरे केली होती. आणि तसंच त्याप्रमाणे त्यांनी त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था करून आणि त्यांची जी घरं वगैरे ज्यांचे काय डाग दुरुस्ती केली आहे आणि त्याची सगळी व्यवस्था त्यांनी स्वतः घेऊन त्यांचं जे जबाबदारी घेतलेली आहे.
नक्कीच सर, आपण या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकतोय की ही निसर्ग निर्मित आपत्ती मोठी होती. याच्यापूर्वी कधीही त्यांनी अशा पद्धतीचा अनुभव घेतला नव्हता. मोठं नुकसान झालेलं आहे. जीवितहानी झालेली नसली तरी शेतमालाचं झालेलं नुकसान असेल, घराचं झालेलं नुकसान होते. यातून कुठेतरी आता या सगळ्यांना बाहेर पडायचं आहे. शासन प्रशासन जी मदत करत आहे त्याचं कुठेतरी आधार वाटतोय. मात्र आणखी काही दिवस जे आहे ते यातून सावरण्यासाठी या सगळ्या लोकांना लागणार आहे, अशा पद्धतीची भावना जी आहे ती या सगळ्या ग्रामस्थांची व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. सर देवेंद्र, बुधवारी जेव्हा 1:30च्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकलं तेव्हा अलिबागच्या किनारपट्टीवरती तू उभा होतास. जेव्हा हे वादळ धडकलं त्यानंतर रात्रभर तू तिकडं होतास. तर आधी सुरुवातीला एवढी याची व्याप्ती असेल, एवढा मोठा तडाखा बसेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. अगदी तेव्हा तू रिपोर्टिंग केलं होतं तेव्हा सोसाट्याचा वारा होता, मुसळधार पाऊस होता. नंतर तो पाऊससुद्धा कमी कमी होत गेला. पण नुकसान जे झालेलं आहे त्याची नेमकी कारणं तुझ्या काय लक्षात येतात? सर स्वाभाविक आहे हे वादळ जे निसर्ग वादळ होतं ते त्याची व्याप्ती मोठी असेल, पण इतकी व्याप्ती मोठी असेल याचं कदाचित रिपोर्टिंग करताना मला आणि इथल्या असलेल्या ग्रामस्थांना किंवा लोकांनाही वाटलं नव्हतं की इतकं मोठं ते वादळ असेल. आणि सुरुवातीला हे वादळ ज्यावेळेस 1:30च्या सुमारास अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरती धडकलं होतं त्यावेळेस सगळ्यांना वाटत होतं की काही वेळ हे वादळ राहील आणि त्यात हे वादळ शांत होईल. मात्र या वादळाने जोर धरला, त्यात जोराचा पाऊस होता, जोराचा वारा होता आणि या सगळ्यामुळे आसपासच्या घरांवरची कौलं उडत होती. आम्ही पत्रे उडताना पाहिलेली आहेत, झाडं कोलमडताना पाहायला मिळतात. त्यामुळे या वादळाची एक प्रकारची ताकदच इतकी मोठी होती की त्याच्यासमोर भली मोठी वृक्ष असतील, अगदी 25-25, 20-20 वर्षापूर्वीची पाळमुळं घट्ट असलेली वृक्ष उन्मळून पडताना आम्ही पाहिली. अनेक घरांच्या ज्या कमकुवत इमारती होत्या त्या कोलमडताना पाहायला मिळाल्या. त्यामुळे एक निसर्गनिर्मित मोठी आपत्ती होती आणि त्याचा कुठेतरी फटका या सगळ्याला बसला असं म्हणावं लागेल. सर तर तुझ्यासोबत अजूनही ते ग्रामस्थ आहेत. ग्रामस्थांना हे विचारू शकशील का, ज्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची काही भीती आहे का काही भागांमध्ये? बरोबर सर, निश्चित आपण थेट या ग्रामस्थांनाच विचारूया. मला सांगा, ज्या पद्धतीने हे सगळं निसर्ग चक्रीवादळ आलेलं आहे, घराचं शेतमालाचं नुकसान झालेलं, पण याच्याखाली दबून काही जनावरं असतील, काही पशुपक्षी गेलेली असतील, त्यामुळे रोगराईची भीती वाटते का? हो निश्चित. खूप ह्या गावात असं म्हणजे कधीच अलिबागमध्ये तरी एवढं मोठं वादळ असं कधीच आलं नव्हतं. हे पहिल्यांदाच मला वाटतं 103 वर्षांनी पूर्व सांगतात की 103 वर्षानंतर हा वादळ आला आणि त्याची शासनाने देखील पूर्वसूचना दिल्यामुळे किनारपट्टीवरचे जेवढी घरं होती ते शासनाने स्वतः कलेक्टर मॅडम येऊन आमदार महेंद्र शेठ दळवी म्हणजे शासनाने आपल्याला सूचना केली होती. पण आरोग्याच्या दृष्टीने समजा इथून पुढे काय प्रश्न उद्भवू शकतात, कारण यामध्ये अनेक जनावरं देखील दगावली असेल, पशुपक्षी दगावले असतील. कसं आहे, कोरोनाचं संकट हे आपल्या पूर्ण देशावरती आणि किंबहुना आपल्या सर्वांवरती म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे असताना ह्या दरम्यानमध्ये हे आलेलं निसर्ग वादळ हा एक खूप मोठा आम्हाला आघात आहे रायगडवासियांना. कारण का रायगड हा जो जिल्हा आहे ह्याला खूप मोठा विस्तीर्ण हे आहे, हां कोस्टल भाग आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये कोळी बांधवांचं किंवा जे आमच्याकडले जे काय सर्व एकंदर हे आहेत बागवाले आहेत ह्याचं फार एकलं आहे. नारळ, सुपारी आणि आंबा विशेषतः यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेणं हे खूप हे आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन आज 100 कोटी रुपयाचं पॅकेज ह्या रायगड करता जे आम्हाला आज घोषित केलं आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी त्वरित मुख्यमंत्र्यांना संपर्क करून त्यांना इथे प्रत्यक्षात आणून त्यांनी जे काय आम्हाला हे दिलेले आहे, सहानुभूती दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि आम्ही हे आहोत. बरोबर. इथून पुढं आता कसं तुम्ही सावरणार आहात, कसे तुमचे प्रयत्न असणार आहेत? इथून पुढं प्रयत्न म्हणजे असं आहे की आता बघा मध्येच आम्हाला 1 दिवस अगोदर 2 दिवस अगोदरसुद्धा शासनाने आम्हाला सूचना केली होती. त्यामुळे ह्या सूचनांच्या अनुसरून जे फक्त घराचं, तुमच्या वाडीचं किंवा शेतमालाचं किंवा इतर म्हणजे ह्याचं नुकसान झालेलं आहे, ईश्वराची कृपा म्हणून किंवा शासनाची कृपा, माननीय आमदार मधुशेठ हे महेंद्र दळवी यांची कृपा म्हणू की त्यांनी अगोदरच ही पूर्वतयारी ठेवली होती. सर्वांना सूचित केलं होतं, सर्वांना हलवलं होतं, शाळेमध्ये म्हणा किंवा ग्रामपंचायतमध्ये म्हणा, त्यांच्या नातेवाईकांमध्ये. त्यामुळे जीवितहानी ही
टळली गेली ह्या ठिकाणी, त्यामुळे तो एक भाग आहे. नक्कीच जीवितहानी झालेली नाहीये, मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे. स्वाभाविक आहे, इतक्या मोठी आपत्ती असल्यामुळे आगामी काळामध्ये सगळ्याच बाबींवरती लोकांना, ग्रामस्थांना, शासनाला, प्रशासनाला, राज्यकर्त्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. आणि त्यातच कोरोनाचा काळ सुरू असताना आरोग्यविषयक काळजी किंवा सतर्कता जी आहे ती लोकांना अधिक दाखवावी लागणार आहे. सर, थँक्स देवेंद्र या माहितीबद्दल. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी अमित जोशी असतील त्यांच्याकडे जाणार आहे. त्याचबरोबर आमचे रायगडचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवारसुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. त्यांनाही मी विचारणार आहे की प्रशासनानं नेमकं कशा पद्धतीनं या 2-3 दिवसांमध्ये आणि वादळाचा तडाखा बसला तेव्हा आणि बसण्यापूर्वी काय नेमकं केलं की जेणेकरून जीवितहानी झाली नाही, नुकसान जे मोठं होईल असं झालं नाही. नुकसान झालं आहे, नक्कीच झालं आहे, पण शासनाचे प्रयत्न अपुरे पडलेत असं म्हणता येत नाही आहे. तसा रोष हा रायगडवासियांमध्ये दिसत नाही आहे. शासनाचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत. ते प्रफुल्ल पवार हे आपल्याला सांगणार आहेत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. या क्षणाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की चक्रीवादळाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री मुंबईत परतले आहेत. त्यांचं वर्षा निवासस्थान जे आहे तिथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या थोड्याच वेळात बैठक सुरू होते आहे. हे दोन्ही नेते चक्रीवादळानंतर भेटतायत, नुकसानीबाबत चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर राज्य सरकार जे आर्थिक संकटात सापडलेलं आहे त्यावर सुद्धा महत्त्वाची चर्चा या बैठकीत होणार आहे असं कळतं आहे. कारण राज्य सरकारनं नेमकं पगाराची रक्कम असेल कर्मचाऱ्यांच्या, त्याचबरोबर इतर कामांसाठी जी आर्थिक मदत करायची आहे त्यासाठी निधी नेमका कसा विनियोग करायचा, जर का कर्ज काढायचं असेल तर ते कशा पद्धतीनं काढलं पाहिजे, इथून पुढं राज्याचा गाडा चालवताना अर्थकारण कसं करायचं, हा अजेंडा घेऊन ही बैठक होते असं कळतं आहे. मी थेट जातोय दीपक भातुसे यांच्याकडं, आपले राजकीय प्रतिनिधी आहेत. दीपक, पुन्हा नवा आठवडा, नवी बैठक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये होते आहे. शरद पवार हे या महाविकास आघाडीचे एक प्रकारे प्रमुख मार्गदर्शक आहेत. ते वडिलकीच्या नात्यानं मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून सरकार जर का संकटात असेल तर त्यातनं मार्ग काढून देत आहेत. त्याचा प्रत्यय अशा बैठकांमधून सर्वांनाच येतो आहे. निश्चित, कारण यापूर्वी सुद्धा कोरोना संदर्भात वारंवार पवारांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणं असेल, उद्योग सुरू करणं असेल, राज्याच्या अर्थचक्राला कशी गती द्यायची या संदर्भात असेल, अनेक मुद्द्यांवरती यापूर्वी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली. आणि आजचा जो विषय आहे तो आजचा विषय आहे निश्चितच चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात जे नुकसान झालंय त्या संदर्भातला, आणि विशेषतः कोकणात रायगडमध्ये जे नुकसान झालंय तर पुन्हा कशाने रायगडला उभं करायचं, कशा पद्धतीने उभं करायचं या संदर्भात ही चर्चा असणार. कारण शरद पवारांचं आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये असे अनेक संकट त्यांनी पाहिली आणि त्याच्यातून महाराष्ट्राला उभं करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. अगदी शरद पवार मुख्यमंत्री असताना लातूरमध्ये झालेला किलारीचा भूकंप असेल, तिथे अगदी पूर्ण मराठवाडा, लातूरचा परिसर जो भूकंपामुळे उद्ध्वस्त झाला होता तो पुन्हा नव्याने उभं करण्याचं काम त्यावेळी शरद पवारांनी केलं होतं. स्वतः शरद पवार फील्डवर उतरून अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने सूचना देत होते, प्रत्येक लहानसहान गोष्ट ते अधिकाऱ्यांना सांगत होते की लोकांना पहिली गरज काय आहे, कशा पद्धतीने त्यांना उभं केलं पाहिजे, भविष्यासाठी त्यांना काय तरतूद केली पाहिजे, या सगळ्या बाबी शरद पवारांच्या आता जवळपास अंगवळणी पडल्यात असं म्हणावं लागेल. कारण अनेक संकट त्यांनी पाहिलेले आहेत आणि आता हे नव्यानं जे संकट आलं त्या संकटामध्ये राज्य सरकारने कशा पद्धतीने लोकांचं पुन्हा पुनर्वसन करायचं या संदर्भात निश्चितच ही चर्चा आहे. आणि रायगडमध्ये जे घरांचं नुकसान झालंय त्या घरं कशी लोकांची उभी करायची, त्याचबरोबर प्रामुख्याने शेतीचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. विशेषतः कोकणामध्ये शेती सध्या नसते, कारण 12माही शेती कोकणात होत नाही. फार कमी प्रमाणावर 12माही शेती करणारे शेतकरी आहेत. मात्र फळबागा मोठ्या प्रमाणावर असतात, त्याच्यात आंबा असेल, पोळीच्या बागा असतील, त्याचबरोबर फणस असेल, आणि हे सगळं आता नुकसान झालेलं आहे. ते त्यांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई देऊन पुढे उभं करायचं या संदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते. कारण फळबाग लागवडीसाठी आणि त्याचं उत्पन्न मिळण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. त्यामुळे या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी राज्य सरकारकडनं भरीव मदत करणं गरजेचं आहे. आणि ही मदत करताना निश्चितच राज्य सरकारसमोर आर्थिक संकट सुद्धा आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. त्यामुळे त्यातून कशा पद्धतीने मार्ग काढायचा याच्यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते. आशिष, अगदी बरोबर आहे. शरद पवारांचा अनुभव मोठा आहे,
फलोत्पादनाचा जो कार्यक्रम महाराष्ट्राला शरद पवारांनी दिला त्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात फलोत्पादनाला चालना मिळाली. त्यामुळे असे अनेक कार्यक्रम आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत राबवलेत, पुढेही त्याचा पाठपुरावा केला आणि आता वेळोवेळी सरकारला ते मार्गदर्शन करतात. मी थेट जातोय अमित जोशी यांच्याकडे. अमित, कालपासनं तू रायगड परिसराचा आढावा घेतोयस आणि वेगवेगळ्या पद्धतीनं घेतोयस. आजही तिथे जे डॅमेज वर्क किंवा चाललेलं आहे, जी रिपेअरिंग म्हणजे इलेक्ट्रिकची सुरू आहे किंवा वीज पुरवठा जो खंडित झालेला आहे तो सुरळीत करण्याचा प्रयत्न वायरमन मंडळी करतायत, तिथेही तू गेलास. त्याचबरोबर पाली परिसरामध्ये फिरलायस. नेमकं काय दिसतंय या तडाख्याचा किंवा वादळाचा तडाखा जो बसलेला आहे त्याचा आढावा घेताना एकूण काय दिसतंय? डॅमेज किंवा नुकसान हे मोठं आहे, सरकारला बरंच काही करावं लागणार आहे? दोन पद्धतीने मी याचं उत्तर देतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रत्नागिरी रायगडमध्ये ज्या भागामध्ये हा सगळा चक्रीवादळाचा फटका बसलाय, मग दापोली असेल, श्रीवर्धन असेल, मंडणगड असेल, त्याचबरोबर अलिबाग सारखा परिसर असेल किंवा महामार्गावरील माणगाव, नागोठणे, इंदापूरचा परिसर असेल, या सर्व भागामध्ये हा चक्रीवादळाचा फटका बसलाय. आत्ता जसं मगाशी आपण चर्चा करताना म्हटलं की मुख्यमंत्री आले अलिबागमध्ये, त्यांनी पॅकेज जाहीर केलं. मी गंमत हा शब्द वापरणार नाही, मात्र वास्तव असं आहे की या भागातील लोकांना हे माहीतच नाहीये, कारण मुख्यमंत्रीकडे आले हे त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाहीये किंवा अगदी उडत उडत माहिती पोहोचली आहे. कारण गेले 3 दिवस या भागामध्ये लाईटच नाहीये किंवा वीज पुरवठाच या भागामध्ये नाहीये. त्यामुळे यांचे मोबाईल चार्ज नाहीयेत, ना इथे टीव्ही सुरू आहेत, ना इथे कुठलीही विजेवरची उपकरणं सुरू आहेत. त्याच्यामुळे बाहेरच्या जगात काय चाललंय याचा थांगपत्ता सुद्धा महामार्गाचा भाग सोडला तर या भागातील लोकांना नाहीये. त्याच्यामुळे एक वेगळी संपर्क तुटल्यासारखी या लोकांची परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, नुकसानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांची पक्की घरं आहेत त्यांचं नुकसान कमी झालंय, ज्यांची कच्ची घरं आहेत मग त्या छत जे पत्र्याचं असेल किंवा सिमेंटच्या पत्र्याचं असेल त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जे व्यापारी आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे. आधीच लॉकडाऊनमुळे या सर्व भागाचं किंवा अगदी महाराष्ट्रातल्या व्यवसायाचं पेकाट मोडलं होतं. या चक्रीवादळामुळे यांचा आणखी फटका व्यापाऱ्यांना बसलाय, सर्वसामान्यांना बसलाय. मी आता आंबेवाडी किंवा कोलाडच्या ठिकाणी, कोलाड म्हणजे इंदापूर माणगाव महामार्गावर किंवा मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या कोलाडच्या आंबेवाडी या ठिकाणी उभा आहे. आपल्याबरोबर या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत, व्यापारी आहेत. आपण त्यांच्याशीच चर्चा करूया आणि नेमकं नुकसान कशा पद्धतीचं झालंय हे या निमित्ताने जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. मला सांगा की 3 दिवस या ठिकाणी काय परिस्थिती आहे? परवा वादळ आला तिथं लाईट नाही, नाक्यावरती कोणाचा संपर्क नाही, कुणाचं पॅकेज आता आम्हाला टीव्हीला दिसत, लाईट नाही दिसत, त्याला काही समजत नाही. कोण मंत्री मुख्यमंत्री येऊन गेले काय माहिती नाही. पण शक्यतो आम्हाला केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सर्व नागरिकांना 100% मदत करावी आणि 100% नागरिकांचं इथं नुकसान झालेलं आहे. कुणाचे पत्रे, आमचा कोणी किराणा दुकान आहे, किराणा दुकानावरती छप्पर उडून दुकानात पाणी शिरलंय, त्याचे पण नुकसान मिळावी असं आम्ही हे सांगतो. काय 2-4 दिवस काय परिस्थिती अनुभवतोय? 2-4 दिवस इथे वीज खंडित झाल्यामुळे इथे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य व्यापारी यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि आमची अशी मागणी आहे सरकारकडे, मायबाप सरकारकडे एवढीच मागणी आहे की या सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून यांना मदत लवकरात लवकर यांच्यापर्यंत पोहोचवावी, हीच अपेक्षा या मायबाप सरकारकडनं आमची आहे. काय नुकसान झालं की कशी या भागात परिस्थिती आहे? म्हणजे वीज प्रवाह नाही, लाईट नाही आहेत, मग कसं गेले 3 दिवस तुम्ही जगताय? या ठिकाणी या पंचकृषी विभागाच्या वतीने आंबेवाडी ग्रामपंचायत, वरसगाव ग्रामपंचायत, संपूर्ण पंचकृषी कोलाड या विभागाच्या वतीने मी सरपंच नात्याने आपण सांगू इच्छितो की 3 तारखेला असा भयानक, कधी माझ्या लाईफमध्ये एवढं मोठं भयानक एवढं वादळ आलं नव्हतं, पण एवढं वादळ आलं की भयानक होतं की झाडे उमलून पडली आणि इथल्या भागातल्या लोकांचे छप्पर, खेडेगावातल्या आजूबाजूच्या परिसरामधले संपूर्ण छप्पर उडून गेले, अतोनात नुकसान झाले आणि 100% नुकसान झालेलं आहे. असं कोणी सांगू शकत नाही की माझं नुकसान झालं आहे. आणि राष्ट्रीय महामार्ग लगेच असताना आमचा कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना त्यांनी आम्हाला चांगली झाडं रस्त्यावर पडलेली, उंबळलेली झाडं ती बाजूला करण्याचं काम त्यांनी आमचं देसाई म्हणून कॉन्ट्रॅक्टर त्यांनी करून दिलं. आणि कालच पालकमंत्री महोदय आदिताई तटकरे यांनी आदेश दिला की ज्याचे खरोखर नुकसान झाले, 100% नुकसान झाले असतील त्यांना पंचनामे तातडीने करून घ्या, असं मला कलकलची विनंती केली. खासदारांनी सांगितलं, आमदार सुनील अनिकेत तटकरेंनी सांगितलं आणि ताबडतोब या कुठल्याही परिस्थितीमध्ये पंचनामे करून लोकांना दिलासा देण्याचं काम करा आणि जास्तीत जास्त पॅकेज आमच्या या रायगडवासियांना मिळावा, हीच या ठिकाणी आपल्या कलकल. आणि आपण या ठिकाणी काय सांगाल, तुमचं काय म्हणणं आहे? जसं अम्फान वादळ आलं होतं
मोदी सरकारने विशेष जाहीर पॅकेज त्यांचं पश्चिम बंगालसाठी घोषित केलं होतं. तसंच कोकणासाठी जसं तटकरे साहेबांनी 5,000 कोटी जशी मागणी केली ती तत्काळ आमची पूर्ण 5,000 कोटी पूर्ण पॅकेज जाहीर आम्हाला पाहिजे पूर्ण. तुमचं काय म्हणणं आहे? अतिशय गंभीर परिस्थिती आहे. सगळ्यांची घरं गेलेली आहेत. कुठलीही पत्र्याची शेड राहिलेली नाही आहे. तर आम्ही सरकारकडे हीच मागणी करतो की सगळ्यांना तात्काळ मदत मिळावी, ही नम्र विनंती. फळबागांची काय परिस्थिती आहे या भागामध्ये? झाडांची काय परिस्थिती? झाडांची ते अतिशय परिस्थिती बेकार आहे. कोरोनामुळे आधीच लोक अडचणीमध्ये होते आणि या वादळामुळे भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि आज त्यांच्या लोकांच्या जेवाव्याचे बांधीत कोणत्या घरावरती झाड पडलेलं आहे. आता माझा मित्राचा पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणजे असं प्रत्येक अडचणीमुळे पुढे सरकारने काय मदत करावी. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे कोलाड असेल, कोलाडवरून इथे माणगाव इंदापूर के महाडकडे जाणारा रस्ता आहे. खरं तर हा रस्ता खूप सुंदर होता. म्हणजे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा झाडं होती. या भागातून प्रवास करणं सुद्धा एक वेगळा आणि चांगला अनुभव होता. गेले काही वर्ष या भागामध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. काही झाडं निश्चितच या ठिकाणी तोडण्यात आली आहेत. असं असलं तरी काही जुनी झाडं जी कित्येक वर्ष या ठिकाणी गेली 50-60 वर्ष अगदी भक्कमपणे उभे आहेत, ती सुद्धा अगदी धक्कादायकरित्या त्या ठिकाणी उन्मळून पडलेली बघायला मिळतात. त्याच्यामुळे या सगळ्या महामार्गावरनं प्रवास करताना किंवा या सगळ्या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या परिसरात प्रवास करताना किंवा फिरताना झाडं मोठ्या प्रमाणात पडलेली आहेत. फळबागांचं नुकसान झालंय. म्हणजे अगदी नारळाचं झाड असेल ज्याला कल्पवृक्ष म्हणतात, जो एकदा उभारल्यानंतर पुढची 20-30 वर्ष चांगलं उत्पन्न देतो, ठोस उत्पन्न देतो. सुपारीसारखं झाड असेल, एक सुपारी सुद्धा ठोस उत्पन्न त्या ठिकाणी सुपारीच्या झाडापासून आपल्याला मिळतं. आंबा फणस असतील, ही सीझनमध्ये चांगली उत्पन्न देणारी झाडं आहेत. अशी मोठी झाडं असतील किंवा अशी चांगली उत्पन्न देणारी हमखास झाडं असतील, ही कोलमडून पडलेली आहेत. म्हणजे अगदी काही ठिकाणी तर अजून मंडणगड, दापोली, श्रीवर्धनच्या आतल्या भागामध्ये अजून संपर्क झाला नाहीये. तिथे अजून अनेक टीम पोहोचल्या सुद्धा नाहीये. तिथे सुद्धा अशी भयानक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या ठिकाणच्या शेतीचं, फळबागांचं अत्यंत मोठं नुकसान झालेलं आहे, जे परत भरून यायला किमान 5-10 वर्ष लागणार आहेत. कारण नवीन झाड लावल्यावर ते परत उभं राहायला किंवा ते नवीन पुन्हा एकदा फळ द्यायला काही वर्षांचा निश्चितच कालावधी जातो. त्याच्यामुळे या लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. घरांचं नुकसान काही पैसे देऊन सुद्धा तात्काळ भरून येईल किंवा 2 महिन्यामध्ये सुद्धा ही घरं व्यवस्थित उभी राहतील यामध्ये शंका नाही. मात्र फळबाग जी कोकणातली एक वेगळी ओळख आहे, त्यांना मोठा फटका बसलेला आहे. बघूया कोकणवासी जे स्वभावाने गरीब असतात, जे कधी आक्रमक नसतात, ते या सगळ्या चक्रीवादळाला कशा धैर्यपणे धीर दाखवत कशा पद्धतीने उभे राहतात हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल. लोकांचा संयम किती दिवस टिकतो, लोक कशा पद्धतीनं सरकारला सहकार्य करतात हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल. कारण काळ अत्यंत कठीण आहे. लाईट 3-3 दिवस नाहीत. पुढचे काही दिवस सुद्धा अनेक भागामध्ये लाईट येतील की नाही अशी शंका आहे. शहरी भागात लाईट येतील, मात्र ग्रामीण भागात किंवा आजपर्यंत जिथे जेमतेम दिवसाला 2 एसटी जातात किंवा एखादं वाहन जातं अशा ठिकाणी सुद्धा लाईट गेलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा लाईट पुढचे काही आठवडे येतील की नाही अशी शंका आहे. त्याच्यामुळे भीषण परिस्थिती आहे. बघूया कोकणवासियातील, कोकणातील ही सगळी लोक कशा खंबीरपणे या सगळ्या गोष्टीचा सामना करतात, सरकार कशा पद्धतीनं पावलं उचलत आहे. मात्र एक मात्र खरं आहे, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, अत्यंत भीषण आहे. बघूया कशा पद्धतीनं पुढचे दिवस या ठिकाणचे लोक काढतात ते. कारण लवकरच मुसळधार पावसाला सुरू होणार आहे. मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे आणि कोकणातला पाऊस आपल्याला माहिती आहे, एकदा सुरू झाला की पुढचे 2-2, 3-3 दिवस पाऊस थांबत नाही. आणि अशी हालाकीची परिस्थिती असताना लॉकडाऊनमुळे ही सगळी लोक अडचणीत आली असताना चक्रीवादळामुळे खरोखर ही लोक उद्ध्वस्त झालेली आहेत. बघूया पुढचे दिवस या लोकांसाठी महत्वाचे आहेत, कशा पद्धतीनं ते धीर टिकून पुन्हा एकदा खंबीरपणे उभे राहतात ते. अगदी बरोबर आहे अमित. खरं तर कोकणातला जो शेतकरी आहे तो खूप शोषिक असतो. गुंठ्यांची जमीन असते, एकरातली नसते. त्यातही तो एखाद दुसऱ्या पिकावरती आपला गुजराण करत असतो आणि त्यात कधी ओरड नसते सरकार दरबारी की अमुक मदत हवी आहे, कर्जमाफी हवी आहे. आणि ते वैशिष्ट्य तू बरोबर टिपलंयस. मी जातोय प्रफुल्ल पवार यांच्याकडे, आमचे रायगडचे प्रतिनिधी आहेत. प्रफुल्ल पवार, निसर्ग वादळाचा तडाखा मोठा बसणार आहे. वेधशाळेनं ही शक्यता किंवा अंदाज वर्तवल्यानंतर जिल्हा प्रशासन जे कामाला लागलं, विशेषतः जिल्हाधिकारी असतील, त्यांचे इतर सहकारी अधिकारी असतील, NDRFची टीम असेल, तटरक्षक दल असेल, नौदल असेल, या सर्वांनीच किनारपट्टीवरून अलिबाग असेल, श्रीहरेश्वर असेल, हरिहरेश्वर असेल, अशा सगळ्या ठिकाणी, श्रीवर्धन असेल, अशा ठिकाणी मदतीचं काम जोरात सुरू झालं होतं. म्हणजे काय तर आधीच प्रिकॉशन, खबरदारी म्हणून लोकांचं स्थलांतर असेल, मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर सुद्धा झालं होतं. जिल्हा प्रशासन मुख्यतः कशा पद्धतीनं राबलं?
आशिष सर, नैसर्गिक आपत्ती मग ती कुठल्याही पद्धतीची असो, म्हणजे चक्रीवादळ असो किंवा लँडस्लायडिंग असो, अतिवृष्टी असो, ही तशी पश्चिम किनारपट्टीला नवीन नाही आहे. आपणही अनेकदा रायगडमध्ये या आपत्तीच्या काळात येऊन गेलेला आहात. परंतु यावेळची जी आपत्ती आहे ती खूप वेगळी होती आणि सगळ्यांनाच अनुभव देणारी होती. म्हणजे जिल्हा प्रशासनाला जसा अनुभव मिळाला तसा इथल्या नागरिकांना सुद्धा अनुभव मिळाला. परंतु यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या आपत्तीचा जी पूर्वसूचना होती ती 2 दिवसांपूर्वी इथल्या प्रशासनाला मिळाली होती आणि त्यामुळे इथल्या प्रशासनानं खूप खबरदारी घेतलेली पाहायला मिळाली. जवळपास 15,000 नागरिकांचं स्थलांतर या संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल किंवा इतर ठिकाणी जे कच्च्या घरामध्ये लोक राहत होते त्यांचं करण्यात आलं होतं आणि जवळपास 5 NDRFच्या टीम ज्या आहेत त्या संपूर्ण रायगडच्या किनारपट्टीवर तैनात होत्या. त्यामध्ये ही NDRFची टीम आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत होती, रेकी करत होती, कुठं कच्ची घरं आहेत, काय आहेत किंवा नुकसानग्रस्त कुठं होऊ शकतं जास्त, अशा पद्धतीनं ते काम करत होते आणि तिथून नागरिकांचं स्थलांतर करत होते. आणि या नागरिकांची सगळी जेवणा खावण्याची सगळी सोय जी आहे ती प्रशासनानं केली होती. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या रायगडच्या जिल्हा प्रशासनाच्या ज्या जिल्हाधिकारी आहेत निधी चौधरी, त्याचबरोबर निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे आणि प्रांताधिकारी शारदा पवार, ह्या तिघही महिला आहेत आणि त्यांनी अतिशय प्रशंसावशक असं काम त्यांनी इथं केलेलं पाहायला मिळालेलं आहे. आणि त्यांच्या जोडीला रायगडच्या पालकमंत्री ज्या आहेत त्या देखील महिला आहेत, आदिती तटकरे, त्यांनीसुद्धा यात खूप चांगलं काम केल्याचं पाहायला मिळालं होतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की इतर अधिकारी काम करत नव्हते, परंतु प्रमुख अधिकारी ज्या महिला होत्या त्यांनी हे सगळं हँडल केलं, नागरिकांना सतर्क केलं आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि त्यामुळे जीवितहानी जी आहे ती टळलेली आहे. वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली, हे टळणं शक्य नव्हतं, परंतु जीवितहानी टाळण्यात जिल्हा प्रशासन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्याचं इथं पाहायला मिळतं आहे. तीनही महिला अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांना NDRF असेल आणि आता SDRFसुद्धा इथं मदतीला आलेले आहेत, त्यांचंसुद्धा चांगलं काम आहे. त्याचबरोबर मुरुडमध्ये तटरक्षक दल काम करत होतं, उरणमध्ये सागर सुरक्षा बल आहे ते काम करत होतं. याशिवाय इथल्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, अनेक स्वयंसेवक सकाळपासूनच इथं ठाण मांडून होते, जिल्हाधिकारी कार्यालयाशी सातत्याने संपर्कात होते आणि या सगळ्यांना कोऑर्डिनेट करण्याचं काम जे आहे ते जिल्हा प्रशासनातले अधिकारी करत होते. जिल्हाधिकारी यांनी 2 दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती देताना जसं सांगितलं की नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, जनता कर्फ्यू आहे अशा पद्धतीनं नागरिकांनी घरातच राहावं आणि ते त्यांचं आव्हान आहे, त्यांचं जे अपील आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं आणि नागरिक घराबाहेर पडलेले नाहीत. दुर्दैवाने या 2 दिवसात 3 दुर्दैवी मृत्यू झाले, परंतु मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची जी शक्यता होती ती मात्र टळलेली आहे. आणि ज्या दिवशी ही घटना घडली, चक्रीवादळ ज्या दिवशी आलं, साधारण दुपारी 1:30च्या सुमारास हे चक्रीवादळ अलिबागला आलं. त्यापूर्वी हे हरिहरेश्वरला येईल असं सांगितलं जात होतं, परंतु अचानक IMDचा संदेश आला आणि हे चक्रीवादळ अलिबागला येईल असं सांगण्यात आलं. त्यामुळे प्रशासनाची थोडीफार धावपळ मिळाली, तरीसुद्धा अशा परिस्थितीत देखील 11th आवरला सुद्धा प्रशासनानं खूप चांगलं काम केलेलं इथं पाहायला मिळालेलं आहे. साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास, म्हणजे आम्ही सकाळपासून मी आणि देवेंद्र अलिबागला रिपोर्टिंग करत होतो, पण वाराचा वेग जेव्हा वाढला तेव्हा देवेंद्र म्हणाला की आपण आता जरा कुठेतरी बाहेर जाऊया आणि तिथं आपण सुरक्षित ठिकाणी एखाद्या उंच इमारतीवरून जाऊन आपण सगळं शूटिंग करूया. तेव्हा मी एका बिल्डिंगवरती गेलो, 5 मजली इमारत होती आणि त्या बिल्डिंगच्या टेरेसवरती जेव्हा गेलो तेव्हा वारा अक्षरशः उडवून लावत होतो माणसाला. मग मी जेव्हा भिंतीच्या आडोशाला उभा राहिलो आणि थोडा वाऱ्याचा वेग जेव्हा कमी झाला तेव्हा परत खाली उतरलो. तिथं उभं राहणं शक्य नव्हतं, अतिशय गंभीर अशी परिस्थिती होती. त्यानंतर काल जेव्हा आम्ही चौल असेल, नागाव असेल किंवा अक्षय असेल या किनारपट्टीच्या गावांमध्ये रिपोर्टिंगसाठी गेलो होतो, अक्षरशः सर त्या तिथल्या नारळी पोफळीच्या ज्या बागा आहेत त्या अतिशय उद्ध्वस्त झालेल्या आहेत. म्हणजे होत्याचं नव्हतं झालं आहे. आता हे सगळं उभं करायला जवळपास 20-25 वर्ष पुन्हा लागतील असं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. परंतु या संपूर्ण परिस्थितीत प्रशासनाने ज्या पद्धतीनं हाताळलेलं आहे, खास करून तुम्हाला सांगतो, काल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा दौरा रायगडमध्ये झाला
आणि त्यांनी शासनावर टीका केली, शासन काय करतं, पॅकेज द्या, स्वतंत्र कोकणासाठी एक स्वतंत्र पॅकेज द्या, अशी सुद्धा मागणी केली. पण हे करत असताना त्यांनी रायगड जिल्हा प्रशासनाच्या कामगिरीचं कौतुक केलेलं आहे आणि हेच त्यांना पोचपावती म्हणावी लागेल. सर, अगदी बरोबर आहे. आणि ज्या रायगडच्या जिल्हाधिकारी आहेत निधी चौधरी, त्यांच्याविषयी एक बाब सांगतो, कारण बातम्यांच्या ओघामध्ये प्रेक्षक ते विसरतात, जनताही विसरते. बघा, एक साधा उपहासात्मक ट्विटचा वाद होता, तो इतका रंगवला गेला की त्यांची उचलबांगडी झाली आणि मंत्रालयात त्यांना साईड पोस्टिंग दिलं गेलं. या सरकारने मात्र त्यांची किंमत ओळखून निधी चौधरी यांच्याकडं रायगड जिल्ह्याचं जिल्हाधिकारी पद दिलं. आज त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यामुळंच कौतुक होतं आहे. आणि त्यांच्या ज्या सहकारी इतर महिला अधिकारी आहे त्यांचंही कौतुक होतं आहे. पालकमंत्री अदिती तटकरे आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सोबत होत्या, त्यांचंही कौतुक होतं आहे. शेवटी हेच असतं की योग्य माणसाकडं योग्य जबाबदारी दिल्यावरती निकाल हा मिळतो, कारण तितक्या तत्परतेनं ते काम होत असतं. ती सिन्सिरिटी त्या कामातून दिसते आणि त्याची पोचपावतीसुद्धा मिळते. तशी ती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेली आहे. मी सर्व माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.